वसईमधील गोखिवरे स्मशानभूमीची दुरवस्था झालेली आहे। स्मशानभूमीवरील छप्पर तुटलाय। भर पावसात प्रेतावर छत्री पकडून अंत्यसंस्कार करावे लागतायत। त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे। तौक्ते चक्रीवादळात या स्मशानभूमीवरील पत्रे उडून गेले। ही स्मशानभूमी लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल असं आश्वासन वसई विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांनी दिलं होतं। मात्र अजूनही स्मशानभूमीची ही परिस्थिती आहे। विभाग समितीची वालेवर्दीतील गोखिवरेची स्मशानभूमी आहे। आता जो वादळी वारा आला, पाऊस आला, त्याच्यात पत्रे उडालेले आहे। त्याचा आम्ही आत्ताच एस्टिमेट तयार केलेला आहे आणि नवीन बनवण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे। त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी ती लवकरात लवकर तयार होईल। वसई विरार महानगरपालिकेच्या गोखिवरे येथील देवीचा पाडा या स्मशानभूमीत मी आलेलो आहे। मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणची दुरावस्था। हे जे लाकडं आहे, जी अंत्यविधी करण्यासाठी लाकडं लागतात, ती या ठिकाणी पावसात भिजत आहेत। या ठिकाणच्या जे पत्र्याची शेड आहे ते पूर्णतः पत्रे उडालेले आपण पाहू शकता। एकदम दयनीय अशी अवस्था झालेली आहे। या ठिकाणी जर अंत्यविधी कसा करायचा हा सुद्धा सवाल निर्माण होत आहे। या ठिकाणी फक्त ताडपत्री टाकून या ठिकाणी थातूर मातूर त्याने महानगरपालिकेने आपली कारवाई केलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे पत्रे तुटलेले। आपण जर वरचे पत्रे पाहिले, जर वाऱ्याने एखादा सुसाटाचा वारा आला तर कोणाच्याही डोक्यात पडू शकतो आणि त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते। या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांच्याशी बोलूया। सर, काय अवस्था आहे, ही कधीपासूनची अवस्था आहे? ही मला वाटते हे जे मध्ये वादळ आलं मे महिन्यामध्ये, तौक्ते वादळ, त्यावेळेलाही झाली असेल, पण त्याच्यानंतर 2 महिने गेले आणि परवा दिवशी आमच्याकडनं 2 हे झाली। म्हणजे एक माझी चुलत मम्मी आणि चुलत मावशी वारली। त्यावेळेला अक्षरशः आम्हाला छत्री घेऊन इकडे स्मशानात उभं राहिलं अंत्यविधीसाठी। हस्ती गोळा करताना आमची तीच परिस्थिती की सर्वांनी छत्र्या घेऊन आले आणि तिकडे हस्ती जमा करण्याचा विधी आटोपण्यात आला। पूर्ण ती शेड आहे, त्या शेडमधनं आतमध्ये पाणी येत होतं, शेडमधनं आतमध्ये पाणी येत होतं। तर ही याची मी या संदर्भात आयुक्तांना पत्र पाठवून मागणी केली आहे। आज मी उपायुक्तांना पण भेटून आलो आणि त्यांनी कारवाई एक काम करण्याचं आश्वासन दिलं आहे। महापालिकेकडून आश्वासन देण्यात आलं आहे, परंतु प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई। या सगळ्या महत्त्वाच्या